काय इथे येऊन बसले रानामध्ये. मग काय करू? काय करू म्हणजे तुम्हाला काय दोन शब्द घरी सांगून येता येत नाही का? तर काय सांगायचं घरी? मी कुठे चाललोय, काय चाललंय? ए तू नका मला शिके जाऊ. मी एवढा आज्ञान नाही, मला सगळं कळतंय. मग असं वचकन द्यायला काय झालं? प्रेमा नाही बोलू माणूस शकता? काय टेन्शन मध्ये तिथं काहीतरी लगे माझी खोसभर काढते ती. काय टेन्शन आहे तुम्हाला कशाचं? टेन्शन आहे तर बायकोला माहिती असतं टेन्शन नवऱ्याचं. तुम्ही तर कधी काही बोलतच नाही. इकडे जाईन जवळ आले की लगेच वचकन धावता, जवळ आले की लगेच वचकन धावता. दात पाडीन जरा आवाज कमी कर, शांत बसू दे. तू ना मा डोळ्यात समजारे का मावळ डोळ्यात आहे ना रक्त उतरतं, रक्त निवळ. असं काय केलंय मी ना तुमच्या डोळ्यात रक्त उतरायलं? तू वागणी चांगली नाही वागणी. जे मला बोलायचं असलं ते तुम्ही बोलता. कुठे चुकले हो मी? नाही मी चुकलो. तू नाही चुकली, मी चुकलो. मी करतो माझ्या जीवाचं काहीतरी. तुम्ही एवढे टोकाचे निर्णय कसं काय घ्यायला लागले? हा टेन्शन येतं मग. मला काय नाही माहिती तुम्हाला कसलं टेन्शन येतं. तुला सगळं माहिती. गावाला कुठे एक दिवस गेला का सारखी मागू फोन, कुठे काय करते, काय करते, जेवले का, हागले का? अरे काय असं कुठं विचारणार राहते का? अहो तुम्ही गावाला गेले की 2-2, 3-3 दिवस घरी येतच नाही. जाता मला कोणत्या सुखा दुखाला. सुखा दुखाला मग घरी सांगून जायचं ना. हा तू जिथे आज जाता सांगते की तुम्ही जिथे चालले ते तुम्हाला सांगून जा एखादा शब्द. तुम्ही तर 1-1.5 महिन्यापासून असे 5-6 महिन्यापासून असे वागू राहिले. तुमचं लक्षच नाही घरामध्ये. तू बाळात पानाला गेली 6 महिना, तुझी बहीण 6 महिना भाकरी घालायला होती, पण शब्द फिरून नाही बोलली. म्हणजे त्याला कशाला म्हणते बोलणार वळण, आहे? त्याला म्हणते वळण. अहो, तिने बी त्याच मायेच्या पोटातून जन्म घेतला आणि मीने बी त्याच मायेच्या पोटातून जन्म घेले. तुमचं वळण चांगलं नाहीये. काय म्हणती? तुमचं वळण चांगलं नाहीये. माझं वळण चांगलं, सगळ्या गावाला माझं वळण पटत. मग बायकोलाच पटत नाही. जेवढे साडू जेवढे मेवणे, जेवढे सासरे तुला दिले सासरे, सगळ्याला मी पटतो, तुला पटत नाही. एवढे दिवसाचे पटत होते बरं का. पण माहिती का 1-1.5 वर्षापासून तुम्ही काही माही राहिलंच नाही. मग कोणते झाले? तुमचं म्हणजे वागणं चांगलं नाहीये. मा वागणार काय केलं मी? कोणत्या आंधुळ्या घरी आणल्या, कोणत्या आंधुळ्या आणल्या, कोणत्या आवाज आणल्या, काय केलं मी सांग? काय केलं? सांगू? हा काय केलं? नाही आता ऐकाच तुम्ही. हा. परवा दिवशी घरामधून 10,000 रुपये घेऊन गेले. काय केलं तुम्ही ते 10,000चं? लोकांचे उधार मिटवलं. कोणत्या लोकांचे उधार आहेत तुमच्याकडं? तुला लागणार किती सामान येते दुकानदाराकडून मानावर. मग तुम्हाला गिळायला आणलं होतं, मला थोडी आणलं होतं. गिळायला बिळायला नाव नको काढू. ते जाऊ द्या तिकडं. तुम्ही दिवाळीला काय म्हणू लागले? मला पोत करून देणार होते. हा घरामधून किती पैसे घेऊन गेले होते? काय केलं त्या दिवाळीच्या प्लेटमध्ये? मला साडी तरी घेतली तुम्ही लक्ष्मीपूजनला. ते जाऊ द्या. तुम्ही घरामधून जाता 3-3, 4-4 दिवस घरामध्ये येता का हो? फोन केला की म्हणता अवदस आहे तू. मी भारी अवदस दिसते तुम्हाला. जातं पाहुण्या रावळ्यामध्ये माणूस बसत रक्त माझं तिथं आणि म्हणे की सगळे मला नाही हे करता. अहो तुमचं वाण झाकेले म्हणून तुम्ही चांगले. मी जर मग गणगोतात मांडलं ना तर तुम्हाला 1 मिनिट बी कोणी पाणी नाही पाजणार. 3 मिनिटात फारक देऊ मोकळा होईन. हा आपल्याला झालं खरंच फारक देऊ मोकळा होऊन जाईन. मी तसा राहीन, दुसरी बायको करीन, पण मी बायकोचा रोबा पण नाही घेणार. म्हणजे खूप झालं आता लय झालं. तो डोक्याच्यावरून पाणी फिरलंय. मन नाही फिरलं, तुमचं फिरलंय डोक्याच्या वरून पाणी. माणूस इकडे तेवढं फाडकती काय तुमचं वय तरी का? लोक काय म्हणणार आहे? फाडकती घेऊन राहिले आणि एवढे कुठे चुकते हो मी? खरं बोलले की भारी वृत्त मी तुम्हाला. पुढे गावाला जाऊ, मला मागून फोन करता कामा नाही. आणि मी ना 8 दिवस घरी आणि 3 वार मी गावाला राहणार. तुला परवडत असं तर राय, नाही तर तुझ्या बापा तर असं मोकळा आहे तुला. तुमच्या हाताने मला नेऊन घाला माय बापाच्या घरी. मी एकटीने जाणार आहे. त्याला समजलं पाहिजे ना माझी चुकी काय तर. आणि एवढी दबून नाही राहणार मी. हॅलो थांब गई रे माय म्हटली ऐकती. नंतर फोन कर ना मला. हा नंतर फोन कर मला. येणार आहे मी तिकडं. हां 4-5 दिवस राहीन आलो. ठेव फोन पाहू द्या. फोन पाहू द्या इकडं. मग माझ्या मित्राचा फोन होता. मग पहिले फोन पाहू द्या इकडं. फोन पाहू द्या तुम्ही ना. चांगलं सांगते ना. डिलीट काय मारून राहिले? काय डिलीट केलं तुम्ही? पाहू द्या लवकर मोबाईल. माझ्या मित्राचा कोणत्या बाईचा फोन होता? कायची बाई? हा कायची बाई? कुठे चाललंय तुम्ही? माहिती गुरुबाई होती. गुरुबाई नव्हती मग मला का नाही बोलू द्याल 2 शब्द? हा कायला बोलत होती तू? चांगलं सांगा ते फोन कोणाचा होता? माझ्या गुरुबाईने जाऊ मेरे जीव देईन तुमच्या नावाने. दे खुशाल दे. मी तिकडे जाईन गुरुबाई जेवढं बाकी खायला जाईन. कोणाशी वागू राहील तुम्ही? तुम्हाला 1.5 दिवसात मामामध्ये काहीतरी कमी दिसू राहिलं का?
शेजारी लोक बरे शेजारी लोक ते मला उठा ठेव करत्या आणि तू आहे ना तू घरच्या असून आहे ना मा राग राग करती राग राग बाहेर फोनवर बोलता कोण होती बाई मला पहिले सांगा तुम्ही काय ती? चांगलं सांगते मला ती बाई कोण होती पहिले सांगा माझ्या मित्राची बायको होती. मित्राची बाईक होती हा. मग मला बोलायच फोन लावा नाही आता तुम्ही फोन लावता का आता काम गेला सर मग मोबाईल द्या इकडं मोबाईल डिलीट करायचं नाही बरं का चांगलं सांगते मी तुम्हाला फोन द्या इकडं मोबाईल थांब का नाही फोन द्या लवकर इकडं तुला डोक्यात दृष्टी टाकी बघा कोणाच्या गपचे बस रुबाब नको करू लाईन म्हणजे तुम्ही नखरे करता मार घेता का खाली बस नाही बसणार मी खाली मला पहिलेच थांब का आमची चावून झाली तशी थांब का कोण आहे सांगता का तुम्ही तरी फोन डिलीट नंबर बाय. डिलीट मारून राहिले तोंडाचं मारुती करीन शांत बसायचं एकदम आपल्या अंगाला हात सोच नाही लावायचं नाही जगडा जीव घेऊन टाकी देवाला हा ती बाई चांगली लागत असेल ना तुम्हाला कोण आहे ती तर हा मला फक्त एकदा ती माहीत झाली पाहिजे कोण आहे एवढे कांदे बरे मी नाही भरणार कांदे हा येतो लवकर येतोय नेमकं नाही ह्या माणसाचं मला काही कळतच नाही एवढा बदललाय मानवरा पण ती बाई कोण असेल किती छळणार आहे हा माणूस पहिल्यासारखा बिलकुल नाही राहिलाय मानवरा पण मी कसं ताब्यात घेऊ त्याला आता सगळं निष्ठून चाललंय माणसामधून सगळं का हो काय चाललंय तुमचं हा का मजेत जेवण वगैरे झालं का मग जेवण झालं बाबा तुमची मजा आहे लवकरच जेवायला भेटतं हा सारखी बिजीच राहते फोन आता कोणाचा आता तुम्हाला काय करायचं तुमच्या कामाशी काम करत जा तुम्ही हा का जास्त लाडात नका येत जाऊ सारखं काय माणूस काय करायला लागलं काय करती फोनवर बोलायला लागलं तर फोनवर कोणाला बोलती सारखं टोकवायचं काय आहे? म्हणजे कामधंदा द्यायचा सोडून हा. नव्हतं सारखं फोनच बोलत राहायचं म्हणजे बा. घरातले काम तुम्ही करता का हा बोलायला चालत हे नसून- चाललं आपल्या आतापर्यंत घरातले कामं तुम्ही करता का हा. बस रानातले आहेच मी करायला तू आहे घरातच फोन बोलायला हा का चालू दे तो मग म्हणजे काय मी 24 तास फोनवर नाही राहते नाही, चालू देच आणि काम तुम्ही करता चालू दे तुला जे करता येईल ते कर जावा तुम्ही हा. तुमचे काम करायचे जास्त डोकं नाही लावायचं हा ना हा मी एवढं काम धंदे करून काय तुम्ही काय मला काय इकत एखादा लाख रुपये देऊन नाही घेतलेलं मग फुकट आणले का तुला हा 1 फुकट- लाख रुपये दिले का फुकट आणलं तो बापाला तुझ्या विचार हा ना का? कसं आणलंय म्हणून माझ्या आई वडिलांनी नोटा मोजल्या खा प्यायला कुठे आहे तू खा प्यायला कोणाची नाही काम कोणाची करते नवऱ्याच्याच नावाखाली खाते ना काम कोणाची हा? जास्त दादागिरीची भाषा नाही दादागिरी करायची बरं नाही. का? मी बघा हा. हे काय दाबी ती हे म्हटलं असं काय आहे का काय गोचडी का हा कुठून रानातून आले ना तुम्ही आता लोळत होतं तिकडं आणि मग रानात रानात काम बरं मी काय आता मला भूक लागली हा. जेवायला द्या ना मग जेवायचंय का हा ना आता लगेच जेवायला नाही बनवेल मी मग हा मग आता काय खायचं काही खा जा मला नका सांग काय खाऊ आता कुठं अहो, खाऊ मला आवरायचंय अजून अरे भूक लागली भूक भूक लागली तर मी काय करू भूक लागली तर मग तो सारखे मी तुम्हाला सांगितलं ना, मी काम आवरल्यावर मग देते जेवायला बोलवते मी तुम्हाला जेवायला आवाज देते तर जा बाहेर बसा अहो बाहेर बसा म्हटलं नाही देत जेवायला काय तोंड करू राहिले बा जेवायला द्या ना जेवायला बनवलं नाही मी अजून मग केव्हा बनवणार आहे तू मी आता माझ्या मानाला पटेल तेव्हा बनवल मी तो खाल्लं का हा नाही बघ मी पण उपाशी आहे. हा का जा अहो जा डोळे बटाट्यावर नका करून बघू माझ्याकडं कधी बघितलं नाही का काय हे किती हळूहळू चालले चक्कर येईन बरं का रस्त्याने पडस्यात हळूहळू जा काय माणूस आहे बाई नुसतं डोकं लावत राहतं सारखं डोकं लावत राहतं काय करती काय नाही काही करावं का नाही काही बसावं नाही माणसानं उठावं नाही माणसाने नुसतं कुरकुर कुरकुर कानाभोवती करत राहते बाई मला त्या माणसाचा इतका राग येतो ना पहिलेच पसंत नव्हतं माझ्या आईवडिलांनी दिलं गळ्यात घालून काय बो डोक्याला थांब झाला बा कामधंदा करून पोटाला भाकर द्या ना बायको म्हणलं अवघड आहे सारखी फोन बिजी राहते हां मग नेमकं इथं चाललं आहे काय कळा ना तशी दाखा ठेवू राहिली मला हां काय करा काय नाही बसलं काय साडू हां बसलो आले काय झालं जेवण बिवण झालं काय चालू स्वयंपाकच वयल नाही कुठे गेली मी असेल घरात बसेल कुठे जायची हप्ता माहिती नाही का आताच घरातून बाहेर आलो जेवायचं होतं ते म्हणलं स्वयंपाक ते मला स्वयंपाकच वयल नाही
काय सारखी फोन बिजी राहते काम धंदा जाणार तिला काय व्हाय ना आणि मला काही लय बोलता येत नाही. आणि तुम्ही तर कालच येऊ गेले साडू हा पण ते कसं सारखे आता तिला एवढं लई गरके मारायला लागले तुम्ही. तुम्हाला नाही आलं का मला करमत नाही. काय करमत नाही कामधंदा पाहायचा सारखे येऊन येऊन काय होतं आमच्या कामाची बुडणूक होती. नाही तुम्ही जा ना कामाला. अहो तिलाही कामाला न्यावं लागत ना रानात. तिला काय नाही तेव्हा तुम्ही आले का मग ती घरीच राहते असं आहे ना हो. पण तुम्ही जाता ना बरं. मग ती म्हणते मैदाजी आले मग त्याला उलटं पालटं करते स्वयंपाक पाणी मटण बिटण किंवा गोडधोड. आणि इकडं मला मिरची मिळाला आणि तुम्हाला मटणं करून घालते ती. काय सांगायचं आहे ते बरं. जीवाळा एक कर ना मग ही माली जेवण आण. तू डबल करून टाक ना बायको. नाही काय चालेल. हां तो लय जीव आहे मग आता मा तर झालंच होतं वाटोळं. हां पुढे आतमध्ये का घेऊन हा आतमध्येच. पाहतो काय चाललंय ते. हां मी जातो निघून. नाही बस ना बस साडू काय चाललंय. काय नाही, स्वयंपाकाची तयारी चालली होती. स्वयंपाकाची तयारी करते का हो? काय बरं बनवलं. काहीच बनवलं नाही अजून. थांबा आता, थांबा मी. मला माहिती नाही का मला मटण आवडत नाही. हो ना, मग सांगायला चालले ना, तुमच्या मनातलंच मी लगेच ओळखलं. एक मिनटं थांबा. ओ दाजी आले, 1 किलो मटण आणा ना. म्हणजे तो आज आल्यावर मटण आणायचं आणलं. आणि मला मिरची द्याय ना भाकरी संग खायला. माझ्या दाजीला आवडतं ना मटण. हा का हा. मग दाजी कोणाच पैसे घ्या त्यालाच मटण आणायला लावा आणि त्यालाच मटण करून घालावं. हा, तुमच्याकडे असतील ना पैसे? माग काय रताळ आहे. आज तुमच्याकडे राहतात ना तूच पैसे? मालकी नाही ना आता पैशाची. बाटली पण सांग. 90. ओ 190 पण आणा. माग पैसेच नाही. उद्या राहा ना बा. आहो तुमच्या लय ओळखी आहे ना गावात. त्यांची ओळख आहे का इथं गावात? हं? वा साडू आणा. चालेल ना आणि तुम्हाला. त्यांना आहे ना ते मांडीचं नळीचं ओढायला, हं? नळ नळ्या ते आणा. अजून काय आणा? चरबी टाकून आणा, जास्त एक्स्ट्रा चरबी आणा. थोडं उशीर आलं तरी चालेल. काय मला एवढं भूक हा, लागली. एवढी घाई नाही करायची, कारण त्याला मी तोपर्यंत कांदे वगैरे कापते. हातावर कांदा बिंदू चिर लागतील ते तुला. हा, बाजूला लसूण लागतील. लागतील, मी कांदे कापते, ते लसूण सोलते. हम्म. हं? चालेल जा ना लवकर जा ना. जा, पिशू देऊ का? चल. पिशू घेऊन जा जरा, दे. घाई करू नका. याच्याकडून आणू ना कोण? बशीर बाई कोण. हा आणा. आणि कोथिंबीर आणला आणा, हा काळ्या रशाची करते मस्त. 1 किलो आणू का. 1 किलो बसवेल. बसवेल ना? तुला माहिती मला काय माहिती. आता तुम्ही कमी खाल तर मग मी नाही खात. नाही. हा मग बस झालं. बमच पण 1 किलो मला. हा हा? हा, बस झालं. 1 किलो हा तू खाते का. मग मला पण खायचंय ना. मग बस मी 1 किलो नाही. मी रसा रसा खाते. इंग्लिशची कॉटन ना ते द्याच कडपीस काढणं का नाही का. नाही त्यांना ते चालत नाही ना. मग कोकट्याचे कोण आणावं लागेल मग. हा जा, चल 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 चल. चला. आता आहे ना तर इकडं बसतो दर्शक मेवण्याला बोलितो आणि साडाच्या बायकोला आहे ना फोन करून बोलून घेतो. हा सारखा येतो इकडं. यानं मा परपंचाचं वाटोळं चालवलं. बायको काय मला भाकर पोटाला द्यायना आणि त्याला आल्यावर मटण खायला घालती. मला म्हणते व्हा घेऊन या. बर हॅलो हॅलो. सामा कुठे आहे. अहो घरीच आहे ना, बोला ना, काय म्हणत्या. घरी आहे. लय दिवसानं फोन केला. काय भाऊ आता कटाळा आला मला. आता काय आता मला आहे ना का बरं कंटाळा आला. जीव ठेवा का नाही आज झालं मला आता. हो दाजी असं नका बोलू. हो चांगलं नाही वाटत. बस आता बस कटाळा आला मला पार. नाही काय एवढी कटाळली. हो पार येड्यात काढलं तुमच्या बहिणीने मला पार. का बरं. हो पोटाला अन्न पाणी द्यायना काय व्हायना वेळेवर. आणि त्या तो साडू मावाला. कोण शिरपत दाजी. हा काय आहे तो त्यांचं? तो रोजचा तिकडं मरेल हो रोजचा घरी. तो कशाला तुमच्याकडं. काय माहिती आता काय तो म्हणतो माझी लाडाची मेवणी आहे. आणि तुम्हाला सांग त्यांना एक बायको कधी येईल ना, अजून काय पाहिजे त्यांना. आणि तुम्हाला सांगतो बायको मावाली लगेच म्हणते आले का मटण आणा आणि आणा दारू आणा. इंग्लिशची क्वार्टर सांगितलं आणायला. हा तर काय सांगा तुम्हाला आता सांगा. तुम्ही आता असं करा, या जर काय असेल ना तर येतो मी बरं का. तुम्ही या बा तेवढं लावा काहीतरी मार्गी हो. तिला बी कामळाला बी फोन करा. नाही तर मग तुम्ही वाटलं तुमची बहीण घेऊन जा हा. त्याच्या सांगा लग्नाला. नाही हो दाजी, ती लावू ठेवायची द्या. वस्तू आहे का. त्याच्या संघच काय लग्न लावायचं. काय चावलात तुम्ही बी.
तुम्ही कमळाला फोन करा. अहो पण त्याला पटायला पाहिजे ना, तुम्ही सांगा ना, असं कोणी करेल का? नाही 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 आला का डायरेक्ट दरवाजा लावून घेतो, माहिती का समा? हो हे चुकीची गोष्ट हा? आहे. नाही नाही असं नाही मी राहत. बाहेर बसेल राहतो, आता काय सांगावा? मग तुम्ही काल बाहेर बसायचं तुम्ही तुही बहीण मला डायरेक्ट अशी बोलती, डायरेक्ट बाहेर बस म्हणती डायरेक्ट. बापरे हा? एवढी दादागिरी चालू आहे. मग लय लय बरं. असं राजेशाही काम चालू आहे, तुम्हाला सांगतो. हा? बरं काय टेन्शन ना घेऊ, मी कमळाला घेऊन डायरेक्ट तुमच्या घरीच येतो. मग तिला फोन तिला नको फोन करू का? मी करतो. बरोबर बरं तुम्हीच फोन करा, तिला घेऊन या. हो हो. जेव्हा मी मटण आणायचं लावेल, मी मटण आणायला चाललोय, बरं. तेवढ्यात म्हटलं आता यायला फोन करून बोलून घेऊ नाही म्हटलं. मटन बिटन घेऊन या तुम्ही, बर पाव त्यांचं काय करायचं निवाड करू आपण. चालेल चालेल. हो चालेल. ठेव का? हो ठेवा. आता बाकी ना, आता काहीतरी होईल. आता बाब्या चाल पो, आता मटण घेऊन जातोच, जाऊ दे मोरू ते म्हणते ना, पोटावर मारू नये कोणाच्या, आशा राहते कोणाची कोय ना. चल भाई दादा येणार काय ग? होता. अरे हा तू काय माहीच वाट पाहत होती काय? हा तुझीच वाट पाहत होती. बस बस बस. काय चाललंय दाजीचं काय भानगड आहे नेमकी? दाजीची मला त्या दाजीचा फोन आला होता, बाबूराव दाजीचा. काय बोलले? ते म्हणे हा सारखा इडच आहे, सारखा इडच पडले, सारखं काय करावं म्हणे. बायको माझी म्हणे हा दरवाजा लावून मध्ये बसतो म्हणे तिला घेऊन. काय? हा अरे बाबा, मीला मनीषाला तरी पटतं की ना असं करावं का? तरीच मी म्हणते की हा पाहुणा मला आहे ना 1.5-2 वर्षापासून आहे ना एक शब्द पण सांगून जात नाही. एक शब्द पण नाही सांगत आहे. तुला सांगू का, दिवाळीला मोठे घरामधून पैसे नेले होते दागिने करायला, पोत करायची होती. ती पोतही काही केली नव्हती. आता परवाच्या दिवशी 10,000 रुपये काढून नेले. आणि मला ते पाहुणा आहे ना एक शब्द बी सांगत नाही की मी इथं चाललोय का तिथं चाललोय. म्हणजे तिचे खर्च करून राहिले का काय? मग ती कुशाल खर्च करून घेऊन राहिली का? हेच वाटत. माहिती तुला, एक दिवस आम्ही मळ्यामध्ये गेलो होतो आता कालच, तर फोन आला होता, फोनवर बोलत होतात. पण मला नव्हतं असं वाटत की ही म्हणून, ती मनीषा आहे म्हणून. आईला मला काय वागणं नाही फुट राहिलं मनीषेचा. अरे पण मग तिला समजायला पाहिजे ना. ही तुला असं वाटतंय का? स्वतः सख्खी बहीण आहे ना, सख्खी बहिणी संसार मोड ती काय तिला काय थोडीफार वाटते शरम वाटते काही? हा मी तेच म्हणते ना. मी तुला सांगू का, तुझी चुकी हो, तू त्यांच्या मनासारखं वागत नसल. एवढी जवळ आले कस काही? हा अरे उठसूट जर तू ते तिथंच जात असतील म्हटल्यावर. मला दाजी बोलले म्हणे हे उठसूट हा इडायचे म्हणे, उठसूट इडायचे म्हणे. मग मला सोयीचं खायला नाही म्हणे, हे आले का मटण आण, हे आण ते आण. आता माझी 2-3 महिने तब्येत खराब होती, त्याच्यामुळे तिला बोलून घेतलं. तुला तर माहिती तेव्हा काय झालं. मग एवढी ठेप जर ठेव राहिले त्याच्या पाठीमागे काहीतरी कारण असेल ना. हा विचार आहे का नाही काही? मग आता काय करायचं? चाल आता तिने बोलवले म्हणे तुम्ही बी या म्हणे. म्हणलं ठीक आहे तिला बी घेऊन येतो म्हणलं. त्या पाहुण्याला अशी घडव ना, तिचा बी राहायला पाहिजे. नाही मा पण नाही राहायला पाहिजे. तू चाल आता चाल काय करायचं ना. नाही मी माझ्या जीवाचं काही करेन. नाही कसं नाही काय करायचं? सहन नाही होत काय माझ्याकडून. करायचं? जर लय येड्यावानी करायला लागला ना, याला उंदराच्या गोळ्या देऊन टाक, ठेव झोपून. मग काय आता झालं, तुला पोरं झाले, सोरं झाले, सगळा संसार झाला. संसार झाला आता पण मग इज्जत तेच घालीत फिरत असेल तर मग काय करायचं याला? चाल चांगली घडवते. हा सुधारला तर ठीक आहे, पाहू त्याचं बियात. मी काय म्हणतो, भाजीला सुकीच बनवा. फ्राय खायचंय का? हा अरे वा. फक्त काय करायचं, उकडून घ्यायचं हा आणि मस्त सुकच खाऊ, सोपच हा खाऊ. का? मग एक काम करते ना, सूप थोडंसं घ्या आणि चाकण्याला तुम्हाला खायला लागेल ना. हा एका 2 अंडे उकड लागलं असं. हा ग, मग काय चाकणा. तब्येत झाली पण तब्येत. अहो तब्येत किती करता तब्येत, ते पार चाललं ना फुटायला. हा फुटत येते हा त्याच्यात लई कॅपॅसिटी, किती माल पचन क्रिया करतात. हा का? हा तरी एखादं क्विंटल नसेल बसत ना. पण काय रे, हे काही सवशी नाही रे खात. अहो काय माहिती, ते येडं आहे ते माणूस, काय पण ते येड्यावानी बरं. तुला हाता खालून काढायचं रे, एवढं काय. अहो त्या दिवशीच मी एवढं मारलं त्या काठीने, त्या माणसाला काही अक्कलच नाही. हा बरं आहे ना, ते नमून राहत होती. नमून राहतो. बरं बसा ना खाली, काय उभे राहता आता. सांग का मी ते हं? मला आहे ना खरं नाही तुला करमतच नाही. नाही का? का बरं? काय हं? आल्यावर साडी आले का? लय उशीर लागला. हो गरजेला तिकडे आणलं का आपलं तोड ताडीला यालाय ना. हा ते काय झालं तुमच्या आणलं, पण ते इंग्लिश नाही भेटलं बरं का. नाही काय रे चांगली. मग शिल्लकच तेवढी होती त्यांच्याकडे. हा का? हा संपला असं. हा सकाळची लय गर्दी राहते आमच्या गावातले लोक लय मी पितात. ना साडू जायचं मला लाज वाटत होती. हा ना, बाई मटण लय भारी आणलं वाटत. हा बरं साडू बस बाहेर. मग स्वयंपाक झाला का मग सांगू तुम्हाला. आवाज देते ना स्वयंपाक झाल्यावर. हा का हा चालेल. हा नक्की. काय आता तुम्हाला काही चालत नाही? नाही नाही तुम्हाला कुठे इंडियाचं इंडिया
नाही आता नाही कुठे येणार जाऊ का 20 मी रुपये बाहेर झोपेल राहतो 20 रुपये दे गोडा खाला. नाही नका मी बाहेर बसतो नाही ते वडे बी नाही खात जास्त, त्यांना खोकला लागतो वडे खाल्ल्यावर. तेलकट नाही खात हा तेलकट खात नाही. आणि मटण तर बिलकुल चालत नाही. आणि दारूचं तर नावच घेत नाही. नाही मी आहे ना. हा म्हणून मग आता तुमचं काही कामच नाही इथं. मी बाहेर बसतो तुम्ही घरातला लोड नाही घ्यायचा, मी आहे ना, साडू आहे ना, सगळं व्यवस्थित करीन, काहीच लोड नाही घ्यायचा. स्वयंपाकाला मदत करताना ते मला. शेतातले तुम्हीच करा आता हा? नाही ते नाही उन्हातलं नाही जमत. नाही आपल्या सावलीतलं न दिसताना काम, माणसाला न दिसताना काम करतो मी घरातलं. त्यांना आहे ना उन्हाची सवय नाहीये. हा. हा सावलीतली सवय. मला सवय बाहेरची तुम्हाला कसं मळ्यात इकडं तिकडं हा. चालून जातं, त्यांना नाही ना चालत. नाही हा? आहे की नाही? मग आता काय तोंड बघत बसले, निघा ना मग आता. निघा उठतच नाही लवकर. हा नुसतं वैताग आणतो. ज्यांना घर लावून ज्यांना ते सारखं डोकं पाहते. हा का घर लावून घेऊ का? घर उठू घे. आता मग अशीच लोटलं होतं ना, गरम होतं म्हणून थोडं. राम राम दाजी. तुम्ही का रे बसले? मग आता काय करू कुठे ते दाजी कुठे? त्याच्यामध्ये मटण बनवून राहिले दोघच ते मध्ये कार मटन मध्ये त्या मला बाहेर दिलं काढून हा का? तुम्ही कशाला आले बाहेर? मग काय करू तिथे थांबायचं ना मध्ये. नाही थांबून देते इंटर आहे तुम्हाला मनीषा इकडे ये बरं, बाहेर ये बरं, दाजीला बोलव. ये ना बाहेर, ये ना. हा ये अशी इकडे ये दाजीला त्यांना काढ बाहेर. हा या दाजी या. काय एवढं बोलू राहिले बघ. काय झालं? लखवा झाला काय? का बाई हा? काय झालं? ते आता दारू पिली. झालं का मटन? झालं का? शिजलं का मटन? शिजू राहायला टाकलंय आणि ते थोडीशी दारू पिली. बरं ये दाजीला काढ बाहेर बसवलं. दाजी म्हणे मी हवेशीर बसतो. त्यांना ना त्यांना गरमड हा हा का? तुम्ही इथं बसा. हा हवा सर्व. तुम्ही काय मसाला खायला होते का? कोण का चमच्याने हाली होते? हा तुम्ही काय करते मध्ये? तुमचं नाक मा मोठे ते आपल्या डोकं नाही लावायचे. मग नाकमुठी दे मग काय? जास्त नाही नाकमुठी दे मग काय झालं? रुपये नाही करत आपलं. हा का? मग यांचं काय म्हणणं आहे ते ऐका ना जरा थोडस. त्यांचं काय म्हणणं? बोला दाजी. काय सांगा. सावडं बोला. नाही ते चालू आहे व्यवस्थित ना हा व्यवस्थित चालू आहे मजा येते. काय बरं आपल्या वेळेस चालू का? मला एक काय सांगा. व्यवस्थित चालू आहे आपलं? हो तुम्हाला ही बायको करून दिली का ही करून दिली नेमकी? कोणती? ही दिली का ही दिली? ती मग तुम्ही हिच्या सोबत मध्ये काय करते ते? नाही सावडाला माझं करून भाऊ असं काय भाऊ असून सुद्धा ये बाय तू बहीण आहे बर का? तिला सोरे स्वयंपाक करायला शिकवतो. तू स्वयंपाक करा तिला? मटण करायला मटण करा. तुला स्वयंपाक येत नाही का? ते म्हणे माझ्या हाताने मटणची भाजी बनवू का म्हटलं बनवा. म्हणून ते घरात थांबले होते हा का? आणि याला गरम होत होतं. ते बरं हा? मी घराच्या बाहेर निघत नव्हतो तर माव फुकणी घेतली ना बर हे झालं फुकणी आज. घेतली नाही ना हा? हा, आईची आवत असत नाही मेवलं बोल नका मेवलं बोल नका. नाही हे झालं आजचं. ते काय मी राहिले 1-1.5 वर्षापासून चालू आहे म्हणे हा कार्यक्रम. मग ते काय वानगडे? काय चुकलं सांगितलं तुम्ही? रोज येतो 2 दिवसा मिळून लगेच हा एक फक्त रात्र वाया ती जाते ती बी रडत होती माझ्या जवळ. काय रडत होती? कोण वारलं होतं? कोण वारलं होतं? अहो ते तुम्ही मेले असते तर बरं झालं असतं. माहिती का तुम्ही नाक नाही ठेवलं नाक. काय? एक- भावाने हा? नाक नाही ठेवलं. तुला काय बहिणीवर विश्वास नाही का ग? बहिणीवर विश्वास? बलमून हे तो घरी येतो तुम्हाला फोन लावून सांगते का? कोण? सांगते का फोन लावून? काही काम असेल गावात या गावामध्ये तेव्हाच येतात माझे. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी मी तुझी रक्ताची बहीण आहे ना. माझ्यावर विश्वास नाहीये. बहीण असून माझ्यावर नाहीये. नाही कारण जे घडलं जे सांगितलं ना ते पण खोटं बोलणार नाही. साडूला ऑर्डर कुठं फेडणार आहे तो हे पाप? ह्या माणसाचं हाळाकाळा घेते मग हाळाकाळा घेते तो कुठं फेडणार आहे? अगं तुला काय वाटतं का तुझ्या जिभेला काय हाड आहे काय काय हाड? बोलायला? मेवलं बोलायचं नाही. हा. मग कोणाला बोलायचं? कोणाला बोलायचं? मला बोलायचं तिला. हा ते ऐकायचं ना त्यांना बोलायचं यांना नाही बोलायचं. साडूला काय बोलायचं? साडूला बोल. साडूला बोलू आहे ना. अहो, नशीब तुमचे खांदा नाही केले साडू ना. चांगला भेटला तर. काय चुकले लावले माझ्या भावाला आणि बहिणीला? हा? काय चुकले लावले? जे दिसलं ते सांगितलं तुझ्या भावाला तुझ्या बहिणीला संध्याकाळी दाखवते याला. तेव्हा संध्याकाळी. तेव्हा अजून काय काय दाखवणार आहे म्हणे? संध्याकाळी? थोडीफार लाज नाही वाटत का? काय? लग्नाचा नवरा सोडून दिला आणि त्या दाजीच्या मागे लागली. अहो दाजीच्या मागे नाही लागली मी. तुम्हाला कळतं का? तू गप बरं का मुसड फोडी तू गेला आता. नका आजच्या नवऱ्याने हात तुम्ही ना प्रेमात निघताय का तुम्हाला काही पाहिजे अजून? आम्हाला काय? आमचं हात जरी पाय नाक मोड दादा. मोठं असेल ना त्याला पाय मोडून हात या मोड बा, मी पोचते तू ये ना तू एक नाही तू एक काम कर हा. तू चाल माझ्या बरोबर. हा दाजी यार दार तो उभं करायचं नाही.
हा तुला दुसरा नवरा पाहून म्हणजे देतो काय आपल्यावर वेगळं संशय घेत आहे का काय हा आहे, आम्ही काय त्या मापाचे माणसं आहे का? मग काय करते मध्ये मी धुतला तांदूळ धुतला तांदूळ तुम्ही धुतला तांदूळ पण ती नाही धुतला अहो, तांदूळ मी पतिव्रता आहे हा तू पतिव्रत आहे ना मग? नवऱ्याला बाहेर बसून देते आणि मध्ये तू दाई सोबत बसते म्हणून लय पतिव्रता बाहेर येतो आवडण्याच्या पहिले तूच भाऊ एवढा बोलतो नाही बोलायलाच लागत तू आपल्याच बहिणी संसार मोठा थोडी वाटते थोडी शरम काय वाटत का तुमच्या दोघं या बाय ऐक तुला सांगतो जर डबल आहे ना हा माणूस जर आला नाही तर माझी इतकं वाईट नाही समजलं ना बरं मी हा. नाही तू आपल्याकडे येत आहे. अहो दाजी तुम्ही बोला ना तसं कसं तुमच्या संसार भावाला काय बोला आता बा मग तुमचं वाटव झालं तसं मग बी झालं ना हे तुम्ही बोलते ना त्याचे हा. परिणाम आहे सगळे एवढे काय सुम बसले तुम्ही ठेवलं तिला दाकात हा डोळे तांबारीची भाव लगे मला खाली मान घालावं लागत नाही का हा. डोळे तांबरे ते? तोंड बंद केलं काय मला केलं? डोळे तांबरे तू वाय इकडे वाय तोंड बंद केलं मला दाजी तुम्ही बोलायचं घाबरायचं नाही हिला तुम्ही मारलं ना मारून जरी टाकलं तरी मी पाहिले याचा ना आधार आहे, याचा साडाचा मी आहे ना मी आहे ना साडाचा आधार आहे नाही तिला जाऊन तुम्ही तुम्ही आशा नाही म्हणजे ते ऐकणार आहे. कशाला आधार आहे यायला पाहू आपण हा. तुम्ही आशा नाही निघणार नाही तुम्ही ते भांडण नाही होत मला याला एक आटर पॅड आणून दिली हा कशाला शाडून हवेशीर बसायला हा बाहेर म्हणा बरं बरं काय खोटं बोलतोय माणूस मन मोठे माझं लई. हा तुमचं लय मन मोठं आहे पण आता तुम्ही निघा डबल इकडे यायचं नाही पुन्हा बरं का डबल जर कधी आले ना तुम्ही तर मी बा आता त्याचा पाय मोडीला पाहून एवढ्या वेळेत राहिले, हा. नको नको तू कानाचं एक काम कर ऐक ए, काय म्हणले नको नको एवढी कानाचं अरे मारामारी न करू आपली चिंता जाईल नवऱ्याकडे होय. आपली चिंता जाईल मारामारी न करू मग तुम्हाला कळतं का अरे बहीण आहे का कोण आहे दुश्मनी नाही का अरे पाहुणे नाही, पुढं भांडण करते. पाहणे करा अहो, तुम्हाला लाज वाटायला पाहिजे होती हा बंद गाव सोडून मा बहिणीचं घर धरलं तुम्ही अगं तुला काय लाज आहे का हे लोक ऐकतील तर काय गप्प आहे. म्हणतील? काय म्हणते गप. मी तिची लाज काढी का मी साडू करते तू साडू करता काय साडू करते त्या साडू साडू करते यातून साडूला बाहेर बसून द्या तुम्ही साडू माशी जेवत नाही का साडू क्वार्टर आणायला लावले तर क्वार्टर आणले याला उधार साडू हे तुमचे लाडवर दाजी हे बंद करा बायकोने सांगितलं हा. तो बहिणीने मला सांगितलं मटण आणा मा मेवण्याला दाजीला आणि परत इंग्लिशची क्वार्टर आणा म्हणे हा. मी क्वार्टर आणली मटण आणलं अहो दाजी तुम्ही अशी चांगले सुधारणा असते ना होणार तर एवढं पांगलं नसतं हो. तुम्ही कडक राहायला पाहिजे असतं तुम्ही ना स्वतः थोडं हे करा सुपाचा खाऊ दिला का मटणाचा माझ्या मेवण्याला अहो, दादा तू ये ना हा. तू ये ना बरं का दादा तू द्या ना राहणार की नाही आहे. भाऊ भाऊ असून असं भाऊ आहे ना भाऊ आहे म्हणून तुला सांगू राहिलो तुला इड आहे ना इथं तुला प्रेमात सांगू राहिलो जर तुला तिकडे नेलं ना मग तुला चांगली बारीक करील दाजी हा. ही घ्या ही सांभाळा आणि हिला आहे ना काय तुम्ही नका तेव्हा सांभाळा तेव्हा तुम्ही तिकडे इकडे वा. तेव्हा अच्छा, वा इकडे वा. असं करते जाईल. हा हा. जर बर का तू जर काही केलं ना दाजीला मग पाय मग तू ये आणि मी ये जवळ लग्न झाल्यापासून आम्ही जवळ नाही. हा जवळ नाही आहे? आम्ही होतो ना तीन मी काय आठवावा बे, काय आठवावा हे ना हे तुमचा गुळगुळापणा तुम्हाला नड राहिला तुम्ही असं करते ना म्हणून त्याचा फायदा ती घेऊन राहिली काय लग्न केलं सर रे बाप का तुम्ही कमळे चढ आपण तर जायचंय की तुला का चालती नाही मी नाही म्हणणार ते पाहुणे नाही जाय तू एवढे वेळ जाय ऐक एवढे वेळ मला मेवणाच खाऊ जातो का ते ना त्यांना जर्सी गाय आहे हा. ना ते दूध डेअरीला घालते ना हा अशी ती मला खाते का हा, मला बरं. खातो बघ. चला तुम्ही घरी आता आता आहे ना याला इकडे येऊ देत जाऊ नको आता ते ही आले जर आली पाहिजे आणि संसार मोडल बर का किंवा ती कशी डोळे फिन घेऊन राहिली बाय माझ्यासाठी तर मरेलच आहे बहीण दादा तू काय बी म्हण मला तू पण माझ्यासाठी मेलेलेच आहे. माझ्यासाठी काय जेवण तर नाही तुम्ही दोघं पण चला निघा माझ्या वय पुढं वय, घराच्या वय पुढं वय. माझ्या तुम्ही काय हात धरता हो? तुम्ही चला काय पुढे व्हा व्हा घरी घराच्या चला बाहेर निघा. काय गरज नाही तुझ्या घराच्या बाहेर निघा हा. भावा. तुम्ही भावा असं माझ्या संशय घेताय संशयाचा विषय नाही तुला काय करायचं तिच्या नवऱ्याला घ्यायची काय कशाला बोलायची गरज जेवायला नाही तुला नवरा कमी पडला का हा? नवरा कमी पडला का तुला म्हणजे मिळून नाही बरोबर आहे अहो मी लाडाची साली असल्यामुळे प्रेमाने येतात हा लाड काही कामाचा नाही तिचा संसार मोठ राहिला माहिती का लाडाचा बेवडा दाजी वर्षातू 2 वर्षातू मग का रोज उठला का सुटला उठला का सुटला रोज येता का ते तुम्ही बघायला राहता अरे त्याला जर तुझा चस्का लागला तू तिथे थांबणार नाही तिला हुसकून देईल बहिणी संसार मोडल आपल्या जरा विचार कर मी विचारच करून राहते मी काय एवढी बाई हा आहे नाही समजलं का तर नाही तर मग तुला लय पसंत असं सांग तसं सांग काय सावध मग आता काय करू मग काय करू आता शेजारचे विचारते हो आज साडू काला रोज येतो बरं मग त्यांची इज्जत ठेवली काय नाही सांगू काही लोकायला बी लोकायला कोणता आहे शेजारचा हा? तो? कोणता आहे शेजारचा कोणता आहे शेजारचा त्या चिमटे नको घेऊ बरं तू त्यांना दात पाडेल तुला आता थांब तो तुम्ही थोडा रट्टा दाखव तिला आता जाय की तू. हा रट्टा दाखव थोडासा मी बघा हा? संध्याकाळी येतोय मी बर का हा, बरं, हा बरं. तेवढं करा बघत चालेल चालेल काय कानात कुसकुस केलं बाय तुला मी सांगितलं नाही एकदा आता तुला आता तो भाऊ ते गेले तू एकदा आता घरात मग तुला दाखवत आता
असा बमकीतून आता हा लय मेवण्याचा मुळकान तुला एवढं हा? जोरात का बरं बोलताय बाय अहो एवढं जोरात नको तो बोलू. मला लय धाकात पण मी ठेवलं आता चुकले त्याचा फायदा घेतला काय तो मी चुकले म्हटलं ना चुकले नाही चुकले म्हटलं ना हा? आता शांतता घेतली ना मी आता तुम्ही शांत व्हा ना तू चाल एकदा घरात चाल शांतता घरात चला. शांत व्हा. घरात चाल